येस, सामना 3 षटकांचा असेल. मात्र आयोजकांकडून सूचना येतात 3 षटकाचा सामना आहे. पाहावं लागेल सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय मालेगाव बना बिरदोळे संघ. मात्र यावेळेस पाहावं लागेल फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकरवरती गुरु आणि नॉन स्ट्रायकरवरती येतीनला पाहतोय. चला गोलंदाजी टॅगचा विचार केला तर अमोल भोईर एक नामांकित खेळाडू सातत्याने अमोल भोईरचा विचार केला तर सातत्याने यस रेडी. हा यावेळेस पहिला चेंडू होता. इथे मात्र अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. चेंडू मात्र जाऊन बिसाबला यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू इथे मात्र फलंदाज गुरुला थोडंसं थांबवण्याचं काम अमोलच्या माध्यमातून केलं जाते. या वेळेस इथे नक्कीच बॅटला ब्रश करून चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला होता. इथे चुका झाल्यात यष्टीरक्षकाकडनं आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना टीम बिरदोळे यस बिरदोळे संघाला इथे खातं खोलत असताना इथे पाहायला मिळेल बिरदोळे संघाचं एक धाव दाफलका वरती. एक जर का ती जेल पकडलं असते तर नक्कीच इथे गुरुला माघारी परतावं लागलं असतं. थोड्याशा चुका इथे पुन्हा त्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. नो मॅन लॅन्स मध्ये चेंडू ट्रॅबल झालाय. दूरवरून शतरक्षक धावणार. इथे मात्र मै तू करत असताना 2 धाबा कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याच्या साह्याने इथे मात्र धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 3 धाबा धावफलका वरती. हा वेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र मागच्या चेंडूवर 2 धाबा जरूर घेतल्या होत्या. मात्र यावेळेस अमोल कमबॅक करत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती. निर्धाव चेंडू मात्र हाताळला जातोय. सातत्याने मात्र इथे फलंदाजाला थांबवण्याचं काम अमोलच्या माध्यमातून केलं जात आहे. धावफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. या वेळेस पुन्हा एकदा जुन एक निर्धाव चेंडू. सातत्याने बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे निर्धाव आलाय. कमालीची गोलंदाजी. अमोल भोईरचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू ज्याच्या माध्यमातून मात्र सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्या जातात. आणि यावेळेस देखील या दोत्र्या गावचे स्वर्गीय मंगेश दादा चषकामध्ये मात्र देखील सातत्याने कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. या इथे अजून एक निर्धाव. इथे विचार केला तर नक्कीच षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकांती दाफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धाबा दाफलकावरती. कमालीची गोलंदाजी अमोल भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यस, प्रथम 11 बडबड बी प्लस संघ कृपया आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. आणि त्यांच्या विपक्ष मी मराठी क्रिकेट संघ नेरल कृपया आपण दोन्ही संघाने मी विनंती करेन आपण जर आला असेल तर दोन्ही संघाने रिपोर्टिंग करा. नाणेफेकीचे कौल करण्यासाठी आपण याचं टॉस बॉक्स मध्ये विचार केला तर षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकात दाफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धाबा दाफलकावरती आहेत. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. या गोलंदाज स्वप्नीलला यावेळेस पहिला चेंडू इथे लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिलं होतं. तिथे मात्र क्षेत्ररक्षक
राजभोईर आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल झाली या कंप्लीट. एक सिंगल धावेच्या साह्याने इथे दाफल पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 4 धाबा दाफलका वरती आपण पाहतोय. ओहो यावेळेस चेंडूला बुडवलाय. कमालीचा फटका. विचार केला तर शॉट मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यापर्यंत हा फटका. कमालीचा फटका. इथे चेंडूला उंची जास्त पाहायला मिळाली होती मात्र तितकीच लांबी देखील. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. यावेळेस कमालीचा फटका. यतीनच्या बॅट मधून आला हा फटकार. षटकाराचा विचार केला तर या षटकाराच्या साह्याने दाफलक पुढे सरसावत असताना आपण पाहायला मिळेल गेलं तर 10 धाबा दुहेरी अंकावरती दाफलक मात्र जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र इथे नक्कीच मागच्या चेंडूवरती एक पाहायला गेलं तर मोठा फटका पाहायला मिळाला होता. यतीनच्या बॅटमधून तो फटका आला होता मात्र यावेळेस गोलंदाज स्वप्नील कमबॅक करत असताना पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता मात्र केली जाते. सातत्याने विचार केला तर गोलंदाजीवरती थोडंसं परिवर्तन करताना पाहायला मिळेल. स्वप्नील हा गोलंदाज पुन्हा एकदा राईट टर्म ऑफ द विकेट. हो हो यावेळेस अतिरिक्त उसळी. यावेळेस नक्कीच चांगला चेंडू. अजून एक निर्धाव. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे निर्धाव आलाय. सातत्याने यस वन बाउन्स इथे मात्र पंच सांगत असताना वन बाउन्स इथे गोलंदाजाला थोडंसं दंडित केलं गेलंय. या पुढील चेंडू मात्र बाउन्स झाला तर नक्कीच गोलंदाजाला दंडित केले झाले. यात मात्र काही शंका नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा राईट नंबर द विकेटचा मारा स्वप्नील. ओहो यावेळेस चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह फटका. ग्राउंड द ग्राउंडचा फटका. चेंडू वरती क्षेत्ररक्षक बराच काल चेंडू हवेत होता आणि चेंडू वन बाउन्स अखेर जाऊन पोहोचलाय सीमा पार. हा इथे अजून एक दर्जेदार चौकार. विचार केला तर नक्कीच अमोल भोईर चेंडू खाली आला होता. जर का थोडा मागे आले असते तर नक्कीच झेल झाला असता मात्र यतीनला इथून माघारी परतावा लागला असतं. थोड्याशा चुका आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना बिरदोळी संघाला आणि इथे मात्र अजून एक चौकाराच्या साहाय्याने दाफलक पुढे सरसावला जातोय. 14 धाबा दाफलका वरती. हो यावेळेस आडव्या बॅटने इथे मात्र आडवी तलवार चालवली. चेंडू थांबणारा नाहीये. यावेळेस अजून एक तडाखा. अतिशय चांगला फटका. मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरनं हा चेंडू जाणार सीमा पार. यावेळेस अजून एक यतीनच्या बॅट मधून आला हा षटकार. या षटकाराच्या सहाय्याने विचार केला तर दाफलक जाऊन पोहोचलाय. 20 धाबा दाफलका वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं संपलंय. यस नक्कीच मागच्या मॅच मध्ये 18 हा मॅन ऑफ द मॅचचा वनकरी ठरला होता आणि तीच रणनीती मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता देखील सध्याच्या स्थितीला आपल्या संघाला आणि आपल्या संघाच्या गाबाच्या नावासाठी खेळत असताना सातत्याने कमालीच्या फटके त्याच्या बॅटमधून. विचार केला तर अमोल भोईरने पहिलं षटक हाताळलं होतं जरूर. फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च केल्या होत्या मात्र यावेळेस स्वप्नीलवरती जबाबदारी दिली गेली होती आणि मात्र इथे त्या जबाबदारीला थोडंसं बॅकफुटला नेत असताना इथे स्वप्नील पाहायला मिळाला. 17 धाबा या षटकामध्ये मात्र कंप्लीट करत असताना यतीनच्या बॅटमधून मात्र सातत्याने मोठे फटके पाहायला मिळाले होते. इथे मात्र अमोल भोईर सारखा एक मोठा क्षेत्ररक्षक तैनात होता मात्र झेल ची चान्स होती मात्र ती संधी गमवली आणि त्यावरती मात्र इथे यतीन थोडासा मागला ठरत असताना पाहायला मिळेल. विचार केला तर यतीन एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून मात्र या चला यावेळेस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती
आता मात्र राजेश भोईरला आपण पाहतो या व्यक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना पहिला चेंडू इथे मात्र पहिलं चेंडू वरती एक सिंगल झाली कंप्लीट एक सिंगल धाबेच्या साह्याने धावफलक 21 धावा धावफलकावरती अजूनही या शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहावं लागेल विचार केला तर या 5 चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस स्ट्राईक मात्र एंड वरती आपण A3 ला पाहतोय. हो यावेळेस आडव्या बँड पुन्हा एकदा इथे दूरवरून शतरक्षक एक सिंगल झाले कंप्लीट दुसरीचा प्रयत्न इथं शतरक्षक बंबल आणि त्यावरती इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावेच्या साह्याने इथे धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती अजूनही या षटकाचे 4 चेंडू शिल्लक. A3 मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती पाहावं लागलं A3च्या बॅट मध्ये एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. मात्र विचार केला तर समोरच्या मालेगाव संघाचा विचार केला तर मालेगाव संघाकडे देखील मोठे फलंदाज आहेत. मोठी धावफलक उभारणं गरजेचं आहे. हा हा यावेळेस चेंडूला भीर कावून दिलाय. तर लॉंग ऑन रिटर्न मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. कमालीचा फटका इथे मात्र A3च्या बॅट मधून आपल्याला सातत्याने मोठे फटके पाहायला मिळतात. मात्र मोठी धावफलक बनवावं लागेल पुन्हा एकदा. इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर चेंडू 1 बाउन्स मात्र आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत जाणार असणार हा चौकार. इथे मात्र कमालीचे फटके सातत्याने A3च्या बॅट मधून मात्र हे फटके पाहायला मिळतात. या चौकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती. हा हा यावेळेस निर्धाप आलाय. विचार केला तर राजेश भोईर यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती एक चौकार एक षटकार तर घाललाय. त्याच्यानंतर इथे मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करत असताना इथे मात्र पाहायला मिळेल राजेश भोईर राईट मोर विकेटचा मारा. A3ला आता मात्र थांबवण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. हो यावेळेस अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. इथे मात्र इथे मात्र षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांचा खेळ इथे संपला गेले. 34 धावा धावफलकावरती आहेत आणि येणारे 18 चेंडू आणि 35 धावांचं टार्गेट. खऱ्या अर्थाने विचार केला तर 35 धावांचं टार्गेट इथे समोर मालेगाव टीमच्या मात्र ठेवले गेले. कशा प्रकारे सामना मात्र टार्गेट चेस केले जाईल पाहणं गरजेचं असेल. विचार केला तर बिरदुले संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत आणि पाहावं लागेल कशा प्रकारे त्यांना रोखण्याचं काम केलं जातं या बिरदुले संघाकडनं. सातत्याने विचार केला तर चांगली फलंदाजी राहिली बिरदुले संघाची.
चला मालेगाव संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे लगेचच विचार केला तर 34 धावा डबल कप वरती आणि 35 धावांचं टार्गेट खऱ्या अर्थाने ठेवले गेले बिरदोले संघाने टीम मालेगाव समोर. कशा प्रकारे मात्र इथे बिरदोले संघाकडनं या 35 धावा डिफेन्स केले जातील पाहणं गरजेचं आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मालेगाव संघाची आपण पाहतोय या राजेश भोईर आणि अमोल भोईर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 35 धाबांचं टार्गेट मात्र येणाऱ्या 18 चेंडूवरती 35 बनवायचे. कशा प्रकारे बनवले जातील पाहणं गरजेचं. विचार केलं तर उन्हाचा तडाखा आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये मात्र आपण एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये चांगला सामना पाहायला आलाय. तर विचार केला तर सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय मालेगाव बना बिरदोले संघ या दोन संघादरम्यान. विचार केला तर ते स्ट्राईक वरती राजेश भोईर, नॉन स्ट्राईक वरती अमोल भोईर. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गुरु यावेळेस बॅट नाही. इथे मात्र शतरक्षक थोडासा बंबल झाला, एक सिंगल झाले कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र सहजरित्या दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना इथे मालेगाव संघाचं श्री गणेश होत असताना धावफलक खोले अकाउंट ओपन झालंय. 2 धाबा धावफलकावरती 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक मात्र 2 वरती आपण पाहतोय. विचार केलं तर कमालीचे जोडी मैदानाच्या आतमध्ये राजेश भोईर आणि अमोल भोईरला आपण पाहतोय. विचार केलं तर 35 धावांचं टार्गेट आणि इथे मात्र टार्गेट चेस करत असताना पाहावं लागेल. यावेळेस फटका चांगला आहे. इथे मात्र कमालीचा फटका कबर रिझन मध्ये चेंडूला ढकललं गेलं. चेंडू मात्र गॅप सिलेक्शन मध्ये ट्रॅव्हल झाला आणि चेंडूवरती मिळतील 4 धाबा. 4 धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 6 धाबा धावफलकावरती. आता मात्र विचार केला तर राजेश भोईरच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला. कमालीचा फटका होता. त्या मात्र नॉमॅन लॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्यावरती मात्र हा चौकार 4 धाब्याच्या साहाय्याने. यस प्रथम 11 डबल बी प्लस संघ कृपया आपण आला असाल तर कृपया नाणेफेकीसाठी यायचे. मी मराठी नेरल संघ देखील इथं उपस्थित आहे. दोन्ही संघांना मी विनंती करेन की आपण यायचंय. हो यावेळेस इथे मात्र जोरदार लावडाफेल झाले होते मात्र पंच तटस्थ वेळेस निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र इथे गुरु थोडासा गोलंदाजीवरती परिवर्तन करत असताना निर्धाव चेंडूची सांगता मागच्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला होता मात्र यावेळेस कमबॅक करत असताना आहा यावेळेस सिंधू मात्र थांबणार नाहीये. कमालीचा फटका इथे मात्र स्क्वेअर लेग शत्राच्या डोक्यावरनं इथे मात्र सिंधू जाईल सीमा पार. यावेळेस राजेश भोईर ब्रँड षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 12 धाबा धावफलकावरती.
वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यावेळेस फक्त नाही फक्त एक सिंगल कंप्लीट झाली. एक सिंगल धावेच्या साह्याने धावफलक 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र खऱ्या अर्थाने स्ट्राईक एंड वरती आपण अमोलला पाहतोय. यावेळेस ग्राउंड तर ग्राउंडचा फटका इथे मात्र दूरवरून शतरक्षक येणार तोपर्यंत चेंडू मात्र जाऊन पोहोचणार सीमा पार. यावेळेस शेवटच्या चेंडूवरती देखील एक मोठा फटका चौकाराच्या साह्याने इथे मात्र धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती. आता मात्र इथून षटक क्रमांक पहिलं संपले. पहिल्या षटकांती 17 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. यस अजूनही इथून मात्र येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूवरती बनवायचे 18 धाबा. आता इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर धाबांना रोखण्याचं काम करावं लागेल गोलंदाजांना. विचार केला तर पहिले षटक थोडंसं महागडं ठरलंय. 17 धाबा धावफलकावरती मात्र जोडल्या गेल्यात. 35 धावांचं टार्गेट आहे आणि या 35 धाबा मात्र कशा प्रकारे चेस केल्या जातील पाहणं गरजेचं आहे. विचार केला तर पहिल्या षटकांनी 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या त्यावेळेस गोलंदाज ट्रॅक वरती दीपकला आपण पाहतोय. इथे मात्र जोरदार अभिला इथे मात्र पंच थोडंसं डिसिजन घेत असताना दोन्ही पंचांच्या माध्यमातून मात्र ते डिसिजन दिलं जाईल यात मात्र काही शंका नाही आहे. येस इथे मात्र नक्कीच बॅट कट आणि त्याच्यानंतर मात्र चेंडू जाऊन एस्टेनवरती आदळला. मात्र इथे पंच यस यस पंच थर्ड अंपायर नक्कीच इथे चेक केलं जाईल. वैभव रसाल या आपण यस नक्कीच बॅटला पहिला ब्रश झाला होता त्याच्यानंतर चेंडू पायावरती आदळला आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं पंच समोर असताना इथं कॅमेरामॅनला थोडंसं समजलं नाही या वेळेस नक्कीच नोट आउट असेल यात मात्र काही शंका नाही. पुढचा चेंडू इथे मात्र दीपक वेळेस पुन्हा एकदा विचार केला तर शॉर्ट मिड ऑफ रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता मात्र त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू मात्र या चेंडूवरती 2 धावा. यस यस सर एक शॉट आहे का? यस नक्कीच आहे. इथं एकच धाव घेतली जाईल. सर थोडंसं आपण लेफ्ट साईडला थोडंसं हे सरकायचं आहे कारण की कॅमेरामॅनला मात्र ते दिसत नाहीये. अजून थोडंसं
यावेळेस इथे मात्र कमालीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र यष्टीरक्षकाने चांगले प्रयत्न केले होते. मात्र शेवटच्या क्षणाला स्लिप क्षेत्ररक्षकाने चांगले त्याला बॅकअप दिलं आणि त्यावरती मात्र एक चुरटी धाव देखील घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी होत असताना पाहायला मिळतील. एक धावेच्या साहाय्याने धावफलक 19 धावा धावफलकावरती. अजूनही 9 चेंडूवरती 16 बनवायच्यात. स्ट्रायकर वरती अमोल भोईर बाबा लागेल. हो यावेळेस बॅटच्या रनर मध्ये चेंडू मात्र थांबणार नाहीये. यावेळेस अजून एक मोठा फटका, अमोल ब्रँड षटकार. लॉंग ऑन रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला, मात्र क्षेत्ररक्षक बनले दर्शक. चेंडू आउट ऑफ पार, षटकार. आता मात्र इथून 8 चेंडूवरती 10 धावांची गरज. वेळेस नक्कीच इथे मात्र निर्धाव. नक्कीच पंच सांगत असताना थोडस स्टेप आउट झाले होते, सॉरी क्रॉस द लाईन झाले होते. आणि त्यानंतर इथे मात्र हो यावेळेस कमाल आहे, यावेळेस कमालीचा चेंडू. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, डोक्याची घंटा. इथे मात्र बसता राहिली. नक्कीच थोडासा थ्रो खराब होता आणि त्यावरती मात्र इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. या 2 धावेच्या साह्याने 27 धावा धावफलकावरती. सहा चेंडूवरती 8 बनवायच्यात. म्हणजे आता इथून खरं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. येणारे 6 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज आहे. यस, चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र 6 चेंडूवरती 8 धाबा बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती येतीन आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली होती. 14 चेंडूवरती 31 धाबा त्याने वैयक्तिक मात्र स्वतःच्या नाबावरती कमालीची फटकेबाजी केली होती. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र आपण पाहू शकाल राऊंड टर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राइक वरती राजेश भोईर. हा यावेळेस पहिला चेंडू होता, फुल टॉस चेंडू. एक सिंगल झाले कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न झाला होता, मात्र शेवटच्या क्षणाला इथे अमोलने थांबवले राजेशला. दरम्यान एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक 28 धावा धावफलकावरती. म्हणजे आता 5 चेंडूवरती अजूनही 7 धावा बनवायच्यात. यावेळेस इथे मात्र विजय फटका. इथे मात्र अमोलच्या बॅट मधून येस नक्की अजून एक धाब्याची गरज आहे. सॉरी मिस्टेक.
7 धाव्यांची गरज होती खऱ्या अर्थाने आणि इथे मात्र षटकार अमोल भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. इथे मात्र आता फक्त आणि फक्त येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. यस, मैदानाच्या आतमध्ये बॉल पुरवायचा आहे. चला, येणारे 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. इथे मात्र 22 चे 4 धावा इथे विजय होत असताना मालेगाव संघ विजय संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे गोडसे कौतुक. आणि या मॅचचा हिरो ठरला गेला या अमोल भोईर. 5 बॉल आणि 18 धाब्यांचे चांगली खेळी आणि षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च केल्या. कमालीचे ऑलराऊंडिंग खेळी मात्र पाहायला मिळाली. मी विनंती करीन अमोल भोईर, आपण कृपया मॅन ऑफ द मॅच साठी यायचे.